बेळगावहून अनमोल मार्गे जो गोव्याला जातो आहे तो रोडाची ही झगमगाट लाईटिंग दाखवतो आहे. आणि इथं प्रभूनगर गाव आहे, थोडंसं मी वरती 1 किलोमीटरवरती आहे अंदाजे. ही बकरी आपल्याला दिसतील, कोंबडी पाळतात आणि असं एक शेतातलं घर. आणि सामान्यप्रमाणे लोक वीटभट्ट्यांवर काम करतात आणि इथं राहतात. ह्यांच्या मुलानं मला मित्रांनो गोव्यातून फोन केला आणि ह्याने सिद्धप्पा नाईक हां तुम्हाला दिसलं नाही. आणि अशा ठिकाणी बघू शकता अजून पण आपल्या म्हणजे देशात परिस्थिती कशी असू शकते हे सगळं दाखवण्यासाठी मी बाहेर घेतलं. साप कन्फर्म झाल्यानंतर आणि त्यांना हा साप इथं उतरलेला मी घरात इथं आज शिरल्याबरोबर उंदरांचा सुळसुळाट ऐकायला आला आणि हा साप मला इथं दिसला मित्रांनो. आणि सगळी कहाणी तुम्हाला शेअर करण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि अशा ठिकाणी आता शहरातले लोक माझे व्हिडिओ जे असतात ते शहरातले जास्त असतात, म्हणजे शहरातच साप जास्त येतात. इकडं असतील जास्त पण ती दिसत नाहीत. आणि उंदीर खाण्याच्या ह्यानं विचार करू शकतात ते माणसांच्या बरोबर राहत असतात, म्हणजे अक्षरशः गावातली माणसं यांच्याबरोबर संसार करतात असं म्हणावं लागेल. बघू शकता कशा प्रकारे हा साप उंदीर पण खाल्लेला आहे. लहान तोंडी मोठा घास. आता त्याला पकडण्याशिवाय पर्याय नाही. काही लोक म्हणतात त्याला खायला द्या, राहायला द्या, कसा का शक्य असू शकतो. इथं त्याला शक्यतर खेड्यात लोक त्यांना मारतात, पण त्यांना मारलं नाही. बघा आत जाण्याचा प्रयत्न करत होता, थोडीशी जरी त्यांना संधी मिळाली तर ते आत जाण्याचा प्रयत्न करतात. मी लगेच ह्याला बंद करेन, पण हे सुद्धा आपल्याला घाबरतात ही तुम्हाला कबूल करावं लागेल. आणि फक्त तुमच्या घरात अशा ठिकाणी राहताना सुद्धा ते उंदीर खाण्यासाठी फक्त येतात. तुमच्याशी काही त्याचं म्हणजे इथं येण्याचा चावण्याचा त्याचा उद्देश नाही, लक्षात घ्या. मी त्याला लगेच बंद करेन, खालेलं उलटी पण करेल. त्यासाठी साधारण 3 वर्ष वयाचा हा नाग आहे आणि प्रभूनगर गावातल्या शेतातल्या घरात मी या सापाला पकडलं. असा संसार करताना इथल्या लोकांना किती धोका असू शकतो तुम्ही समजू शकता. त्यामुळे शहरातल्या लोकांनी नव्हे तर खेड्यात लोकांनी जास्त घाबरण्याची गरज आहे. धन्यवाद.